नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनमध्ये आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. नाशिकच्या येवल्यामधून छगन भुजबळांनी उमेदवारी अर्ज भरला. देशमाने गावातील गणपती मंदिरामध्ये जात भुजबळांनी देवदर्शन घेतलं. येवल्यामध्ये भुजबळ यांच्याकडून शक्ती प्रदर्शन. जयंत पाटील यांच्याकडून सांगलीच्या इस्लामपूर मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल. अर्ज भरण्यापूर्वी जयंत पाटलांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर यांच्याकडून अर्ज दाखल करण्यापूर्वी बाईक रॅली. यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून हर्षवर्धन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटलांनी अर्ज भरला. तर अजित पवार गटाचे इंदापूरचे उमेदवार दत्ता मामा भरणे 25 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार. अजित पवार, अमोल मिटकरी यांची उपस्थिती असणार. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातून धनराज महाले यांची बंडखोरी. महाले यांनी अर्ज भरला. तर अजितदादा गटाला जागा सुटल्यानं महाले नाराज. नाशिक मध्य विधानसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद चिघळला. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी थेट काँग्रेस कमिटी कार्यालयामध्येच टाळं ठोकलं. पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी. काँग्रेसच्या आबा पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. परभणीच्या पाथरी मतदारसंघामध्ये भाजपमध्ये बंडखोरी. रंगनाथ सोळंके यांच्याकडून निवडणूक लढवण्याची घोषणा. पाथरीमध्ये दादा गटाच्या निर्मला विटेकर यांना उमेदवारी. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा तिसऱ्या आघाडीत प्रवेश. अजित पवार गटानं तिकीट कापल्यानं मनोहर चंद्रिकापुरे यांचा निर्णय. मोरगाव अर्जुनी विधानसभेमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता. महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण मतदारसंघाचे उमेदवार वैभव नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरला. कुडाळ शहरामधून भव्य रॅली काढत नाईक यांच्याकडून शक्ती प्रदर्शन. शिर्डीचे महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करताना स्थानिक नेत्यांची उपस्थिती. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी पुण्याच्या भोर मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरताना सुप्रिया सुळे आणि स्थानिक नेत्यांची देखील उपस्थिती. पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीत बिघाडी. शरद पवार गटाचे सत्यजित सिंग पाटणकर सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार. सांगलीची पुनरावृत्ती पाटणमध्ये होणार. पाटणकर यांच्याकडून विश्वास व्यक्त. शिंदे गटाच्या संजय रायमुलकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची उपस्थिती. रायमुलकर हे मेहकर मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात. शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्याकडून जळगाव ग्रामीणमधून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रॅली काढत गुलाबराव पाटलांचं शक्ती प्रदर्शन. सांगलीच्या तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघामधून रोहित पाटील यांनी अर्ज भरला. अर्ज भरण्यापूर्वी सुमनताई पाटील यांच्याकडून औक्षण तर रोहित पाटलांना आशीर्वादही दिले. तासगाव मतदारसंघातल्या तरुणांच्या हाताला काम देणार. मतदारसंघामध्ये सिंचनाचा प्रश्न त्याचबरोबर MIDC देखील उभा राहणार. रोहित पाटलांचं तासगाव कवठे महाकाळच्या जनतेला आश्वासन. गंगापूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. माझ्या तुलनेमध्ये समोरच्या उमेदवाराचे 5 पैशाचं सुद्धा काम नाही. उमेदवारी अर्ज भरताना प्रशांत बंब यांची सतीश चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका. अर्जुन खोतकरांनी जालन्यामधून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदे गटाकडून अर्जुन खोतकर निवडणुकीच्या रिंगणात. जनता माझ्या पाठीशी, मला 100% विजयाची अपेक्षा. खोतकर यांची प्रतिक्रिया. सांगलीमध्ये सुरेश खाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. सांगलीच्या मिरज विधानसभा क्षेत्रातून मोजके पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला. रत्नागिरीच्या राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडीत बिघाडी. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज माघारी घेणार नाही, लाड यांचं वक्तव्य. विटा खानापूर मतदारसंघातून महायुतीचे आणि शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला. यवतमाळच्या राडेगाव मतदारसंघामध्ये भाजपच्या अशोक विखे यांनी उमेदवारी अर्ज भरला. मध्य प्रदेश राज्याचे मंत्री प्रल्हाद सिंग पटेल, माजी खासदार रामदास तडस यांची उपस्थिती. सचिन आहेरांचं शिष्टमंडळ सिल्वर ओकवर पवारांच्या भेटीला. सचिन आहेर छगन भुजबळ यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक. चिमूर विधानसभेसाठी भाजप उमेदवार बंटी भांगडिया यांनी उमेदवारी अर्ज भरला. हजारो समर्थकांसोबत रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन.
अजितदादा गटाचे उमेदवार भरत गावित यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. नवापूर विधानसभेमध्ये परिवर्तन होणार, भरत गावित यांच्याकडून विश्वास व्यक्त. मुक्ताईनगरमधून शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. माझ्या विरोधकांना अद्याप एबी फॉर्म देखील मिळालेला नाही, चंद्रकांत पाटलांची रोहिणी खडसे यांच्यावर टीका. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे मोठ्या शक्तीप्रदर्शनामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश वाळणकर यांची देखील उपस्थिती. शिवसेना ठाकरे गटाच्या संजय पोतनीस यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. कलिना विधानसभा मतदारसंघामधून निवडणुकीच्या रिंगणात. सोलापूरच्या करमाळा मतदारसंघासाठी नारायण पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात. सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांनी उमेदवारी अर्ज भरला. सावनेर कळमेश्वर विधानसभेमधून अनुजा केदार लढणार. काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली नसली तरी अनुजा केदार यांनी अर्ज भरला. लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये भाजपामध्ये राष्ट्रवादी विरोधात बंड सुरूच. विश्वजित गायकवाड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. गायकवाड यांच्याकडून अपक्ष लढण्याची तयारी सुरू. सोलापूरमध्येची जागा शिंदे गटाला सोडा, नाहीतर सोलापूरमधील उर्वरित 5 जागा भाजपच्या विरोधात लढणार. शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांची भाजप विरोधात भूमिका. तृतीयपंथीय डॉक्टर सानवी जेठवानी यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. डॉक्टर सानवी जेठवानी यांना विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीची अपेक्षा. विधानसभेच्या उमेदवारीसाठी सर्वजण हट्ट करू नका, आपल्याला गोरगरीब जनतेसाठी लढायचं आहे, मनोज जरांगे यांचे इच्छुकांना आवाहन. धुळ्यामधील माजी आमदार अनिल गोटेंचा ठाकरे गटात पक्षप्रवेश. धुळे मतदारसंघामधून लढण्यासाठी अनिल गोटेंना एबी फॉर्म दिला. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मिळून उद्या संविधान चौकापासून शक्तीप्रदर्शन केलं जाणार. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या विधानसभेतून पत्ता कट होण्याची शक्यता. मुलगा भाजपमध्ये गेल्यानं चव्हाणांऐवजी राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. इम्तियाज जलील यांनी वैजापुरातून उमेदवारी अर्ज खरेदी केला. जलील यांच्या एंट्रीमुळे वैजापूरमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता. वैजापुरात ठाकरे गट, शिंदे गट आणि जलील यांच्यामध्ये लढत अटळ. सांगलीमध्ये काँग्रेसमधून विधानसभेसाठी पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील इच्छुक. गेल्यावेळी पक्षाच्या आदेशानं थांबले, मात्र आता लढणारच, जयश्री पाटील ठाम. संगमनेरमध्ये लोकांना परिवर्तन हवंय, सुजय विखे स्वतःचा निर्णय घेण्यास सक्षम. राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. सांगलीच्या पलूस कडेगाव मतदारसंघामधून भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची उपस्थिती. सांगोल्याचे शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांनी प्रचाराला सुरुवात केली. श्री विठ्ठल रुक्मिणी तसंच संत चोखामेळा यांचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात. परभणीच्या गंगाखेडमध्ये शरद पवार गटाच्या सीताराम घनदाट यांचा वंचितमध्ये प्रवेश. सीताराम घनदाट यांना गंगाखेड विधानसभेतून उमेदवारी. उमेश पाटील यांच्याकडून आज पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट. उमेश पाटलांच्या प्रवेशाला पवार गटामधूनच विरोध, तर रोहित पवारांनी बोलून दाखवलेल्या भूमिकेमध्ये काही चूक नाही, मात्र आता या पक्षासाठी देखील लढण्याची माझी तयारी, उमेश पाटील यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीमध्ये दक्षिण सोलापूरची जागा ठाकरे गटाला, मात्र काँग्रेसच्या दिलीप मानेंना अद्याप जागेची आशा. फेसबुक पोस्ट करत माजी आमदार दिलीप माने यांनी आशा व्यक्त केली. खेडच्या दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष खालिद रंगेसह 7 नगरसेवकांची अजित पवार गटाला सोडचिठ्ठी. निवडणुकीच्या तोंडावर 8 पैकी 7 नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार. पुण्याच्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाची आज बैठक. बैठकीमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी काय निर्णय घेणार याकडे लक्ष. हडपसरची जागेची शिंदे गटाकडून मागणी करण्यात आली आहे. पाटणमधून ठाकरे गटाच्या हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर. हर्षद कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करावं हे राज्यासाठी भूषणावह नाही. आमचं सरकार आल्यावर सगळ्या परीक्षा एमपीएससी मार्फत घेणार. नाना पटोलेंचं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आश्वासन. मंगळवेढा पंढरपूर विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांनी उमेदवारी अर्ज भरला. शरद पवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केला. भगीरथ भालके यांची माहिती. अरविंद केजरीवाल महाराष्ट्रामध्ये प्रचार करणार. ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा प्रचार करणार. दोन्ही पक्षांकडून अरविंद केजरीवाल यांच्याशी संपर्क, सूत्रांची माहिती.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या डायरी ऑफ होम मिनिस्टर या पुस्तकाचं कव्हर पेज समोर राजकीय षडयंत्र उलथवून टाकणाऱ्या गृहमंत्र्यांची आत्मकथा अशा आशयाची देण्यात आली आहे टॅगलाईन.